नमस्कार. चला, जोडी सासू सुनेची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपला व्हिडिओ बरेच दिवस झालं मोठा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ आलेला नाही. तर आज म्हटलं करावा, कारण वेळच भेटत नाही. तर आज म्हटलं करावा. आणि आज आहे ना आपल्याला तूप काढायचं आहे. आपली गाई वेलेली झालं 20 तारखेला आणि आज तारीख आहे 9. तर 19 दिवस झाले. तर तुम्ही म्हणाल की लगेचच दही काढलंय. मी तर होळीच्या दिवशीच तूप काढलं तिचं. कसं असतं ना, काही लोक म्हणतात कवळ्या दुधाचं तूप निघत नाही, होत नाही, पण सर्व केलं तर सर्व काय होतं. तिसऱ्या दिवशी मी मलाई टाकायला सुरुवात केली आणि मला पोळ्यांसाठी तूप पाहिजे होतं, दिव्याला वात लावायची होती होळी पौर्णिमेचे. तर मी होळीच्या दिवशीच तूप काढलं आणि आता आपल्याकडं भरपूर अशी मलाई साचली. भरपूर म्हणजे आहे एवढीच बरं का. पण कसं होतं ना, जास्ती दिवस ठेवल्यावरती तिचा वास येतो, खराब होते. म्हणून करता म्हणजे तसं फ्रीज आहे आपल्याकडं. अजून काही लाईट एवढ्या जात नाही, नाहीतर आमच्याकडं उन्हाळ्याच्या लाईटच टिकत नाही. तर आता म्हटलं लगेच काढावे. आणि आता आपण ना पारंपरिक पद्धतीने काढणार आहे. कसं असतं, आता हल्लीला लोक काय करतात, नुसती साई मलाई टाकतात आणि ते झाले ना त्याला 7-8 दिवस 15 दिवस ठेवतात आणि नंतर लगेच ते त्याचं तूप काढतात. पण म्हणजे जे त्याला पाहिजे ते मिळत नाही. मग ते तूप म्हणून होत नाही, त्याचा वास येत नाही. कधी पण तुम्ही तूप करायचं म्हटलं ना, आता या भांड्यात तुम्हाला मलाई टाकायची, मग या भांड्यातच तुम्ही अगोदर खाली थोडंसं विरजण घालायचं. विरजण घातल्याच्यानंतर मग त्याच्यावरती ती मलाई टाकत जायची. आणि जेव्हा आपल्याला ते भांडं भरलं बाजूला ठेवायचं आहे, आपल्याला उद्या त्याचं तूप काढायचं आहे ना, तर ते आजच फ्रीजमधून बाजूला ठेवायचं. नंतर ते जरा जास्त थिजलं ना, म्हणजे असं फुगतं, जसं आपण इडलीला याला पीठ कसं करून ठेवतो, म्हणजे ते भिजतं चांगलं. अशाच प्रकारे ते चांगलं थिजल्या जातं आणि मग तूप मस्त निघतं आणि लवकर निघतं, वेळ लागत नाही. तर आता मी भांडं खूप मोठं घेतलं आहे आणि पाणी भरपूर ओतते, कारण पाणी किती असू द्या पण ते आपल्याला तूप जेवढं निघायचं तेवढंच निघतं ना. आणि घरच्या तुपाचं गाईचं तूप होणार, त्यामुळं खूप आनंद आहे. तर बघा, हे बघा, हे एवढे. आणि मी अजून पाणी टाकणार आहे याच्यात आणि लवकर मलाई येणार आहे, लोणी निघणार आहे बघा. आणि कसं असतं, तुपाचे 5 जन्म असतात. एक पहिलं दुधाचा जन्म होतो, दुसरं त्याच्यापासून दही होतं, तिसरा जन्म ताकाचा असतो, चौथा जन्म लोण्याचा असतो आणि 5वा जन्म असतो तो असतो तुपाचा. म्हणजे तुपाला सुद्धा एवढी अग्निपरीक्षा देऊन सिद्ध करायला लागतं की मी तूप आहे म्हणून. आपलं काय हो, आपण तर काय माणसंच आहोत ना. अगदी रवीने हलवलेलं ना दही खूप छान होतं. आणि पूर्वीला ना फ्रीज नव्हते, फ्रीज नसल्यामुळं ते बाहेरच ठेवायचं आणि बाहेर ठेवलं ना की मग ते जास्ती दिवस टिकत नव्हतं. म्हणून काय करायचं, 5व्या-6व्या दिवशी ते घुसळायचं. घुसळल्यानंतर त्याचं छान असं ताक पण व्हायचं. मग त्या ताकाची कढी करायचं किंवा असं खायचं. पण आता कोणी खात नाही. आता फ्रीजमध्ये 15-15 दिवस राहतं, 20 दिवस राहतं आणि एवढ्या दिवसाचं ताक नाही खात. मग काय करायचं, हे ताक आहे ना, हे झाडांना टाकायचं, त्यांना पोषण भरपूर मिळतं. आपल्या दारात त्याच्यात जी झाडं असतात ना त्यांना टाकायचं. चला आता बघा, छान वाटतं की नाही. तरी ही पद्धत आहे पारंपरिक. आणि आता तर काय, ते यंत्रच आहे, केक बनवायचं त्याच्यातलं त्यानंच हलवतात, त्यानंच हे करतात आणि मिक्सरमध्ये काढतात. पण आपण मात्र असंच तूप काढणार आहे. आणि या तुपाचा वास खूप मस्त येतो बरं का, कारण याने 5 जन्म घेतलेले आहेत म्हणून याचा वास खूप चांगला येतो.
आणि आपण बघूया लोणी निघलंय ते. म्हणजे बघा पारंपरिक पद्धतीने मी ते घुसळलेलं आहे. तर बघा किती मस्त असं लोणी आलंय, आहे का? आले की नाही? तर आता आपण ना जे ह्या दह्याच्या भांड्यातच आपण लोणी काढणार आहे आणि किती लोणी भरते ते बघणार आहे. तर याच भांड्यात आपण ना लोणी काढून घेणार आहे. म्हणजे आपलं दही किती होतं आणि लोणी किती निघतंय ते पाहायचं आपल्याला. घरचं खूप छान वास येतो मस्त असा. आणि कधी पण ना लोणी असं म्हणजे त्यात विरजण घालत जा, नाही तर बऱ्याचशा बायकांना विरजण न घालताच करतात, पण त्याचा ना असा तुपासारखा वासच येत नाही. तर बघा आपलं दही किती होतं मलई आणि आपलं लोणी किती पडले बघा. आणि याच लोण्याचं तूप किती होणार आहे आपण ते पण बघणार आहोत अगदी याच भांड्यात. आणि काही लोक काय सांगतात की यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं, एका सुकरणीने तर सांगितलं हळद टाकायची. आता हळद टाकल्यावरती ते उपवासाला चालतं का? आणि ज्वारीचं पीठ टाकल्यावरती ते पण उपवासाला चालेल का? जे ओरिजिनल ते ओरिजिनल, त्याला काहीच टाकायची गरज नाही, हे आपोआप पिवळं होतं. कारण हे खास देशी गाईचं तूप आहे. आता ते पातेल्यात पाणी घे. एवढं लोणी निघलंय आपलं. आणि आता आपण ना हे कढायला ठेवणार. तर मी धुवून घेते पाणी टाकून ना, धुतलं ना पण याचा एवढासा सुद्धा वास येत नाही. खूप मस्त, म्हणजे अगदी 8च दिवसाचं आहे, म्हणजे होळीच्या दिवसापासूनचं धुतलं ना की म्हणजे ते लोक बाहेर ठेवतात आणि ते जास्ती दिवसाचं झाल्यावर वास येतो, पण आपल्याला लोण्याचा एवढासा सुद्धा वास येत नाही. तरी पण आपण ते धुवून घेतलं. आता मी हे कढवते आणि पाहू आपण किती तूप पडतंय. तर चला आता आपण ना या कढईमध्ये तूप काढायला ठेवू. पहा आपल्या ओरिजिनल तुपाचा कलर कसा आलेला आहे, पिवळा एकदम. आणि पात्यामध्ये ना आपण ह्या 4 लवंगा टाकू. लवंगाने खूप छान टेस्ट येते आणि वास पण खूप मस्त येतो. तर आपण तूप झालं हे कसं समजायचं? असं थोडंसं पाणी टाकायचं, कारण तूप पाणी सहन करत नाही. तर त्याने जेव्हा मोठ्या उकळ्या यायला लागल्या म्हणजे आपलं तूप होत आले. पण जे खाली आहे ना दह्याचा गिलावा, तो जरा करपला पाहिजे. तो करपल्याच्या नंतर आपण तूप काढण्यास आपल्याला योग्य होईल. आणि पहा या तुपाचा वास इतका दरवळतोय ना, खूपच अप्रतिम. तर हे पहा, तेल किंवा तूप पाणी अजिबात धरत नाही. ते पाणी टाकलं ना की त्याचं ते पूर्ण आटून जातं, म्हणजे ते पाणी जळून जातं आणि राहतं ते फक्त तूप. आणि आता हे तूप ना काढण्यायोग्य झालं आहे. तर चला मी आता ना गॅस बंद करते आणि थोडं गार होईपर्यंत आपण असंच ठेवूया. तोपर्यंत आपण ना हे ताक ना झाडांना टाकू. तर आमच्याकडं भरपूर अशी झाडं आहेत, सगळ्या झाडांना मी थोडं थोडं टाकते. आता हे ना गुलाबाची झाडं आहेत, आणलेत आता नवीनच. आणि बघा त्यामध्ये थोडंफार लोणीसुद्धा आहे. ब्रह्मकमळ आहे, आंबा आहे, गुलाब आहे, मोगरा आहे आणि हे आपलं अननस हे आहे. इथं पण आहे अननसाचं झाड. हे नागवेली आहे आणि हे आपल्या आवळ्याचं झाड. अजून काही आवळे धरले नाही त्यानं, पण येतील आज ना उद्या येणार. तर हा असा परिसर आहे आपला. आता ना आपलं तूप थंड झालंय आणि आता मी गाळून घेते आणि मी याच भांड्यात गाळणार आहे.
म्हणजे आपल्याला समजेल की आपलं दही किती होतं, त्यानंतर लोणी किती निघलं आणि त्याच लोण्याचं तूप किती निघतंय. तर आपण पाहूया. बघा किती पिवळा आटोळ तूप आहे मस्त. तर पहा आपलं ना फुल दह्याचं होतं म्हणजे मलईचं, त्यानंतर लोण्याचं इथपर्यंत होतं आणि तूप हे एवढं निघलं आहे. तर आता ही भरणी आहे बघा तुपाची, ही बघा मोकळी. आणि आता आपण यामध्ये तूप टाकू म्हणजे आपल्याला कळेल की खरं किती. आता ही 450 ग्रॅमची असते, पूर्ण अर्धा लिटर नसतं. पहा इथपर्यंत आहे आणि हे एवढं म्हणजे काय का होईना आपलं 250 ते 300 ग्रॅम तर नक्कीच आहे तूप. तर खूप आनंद झाला बरं का. खूप आनंद झाला आज घरच्या गाईचं तूप मिळालं. पुन्हा एक 4-5 महिने बंद होतं आणि आता चालू झालं. आता पुन्हा वर्षभर हेच घरचं तूप खायला भेटणार. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण मी सांगितलेल्या अटी फॉलो करा. म्हणजे तूप विरजण नक्की घाला. विरजण घातल्याने ना ते खूप छान तूप होतं आणि एकदम मस्त वास येतो. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.